तेव्हा संघ मोठा दिसत होता. न्यूजमध्ये जर आपण गेलो नसतो तर त्या संघ फार छोटा दिसला असता. पण आपला संघ खूप मोठा झालेला आहे. आपलं आंदोलन यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आपल्याला याच पद्धतीने एकत्र येऊन काम करायचं आहे. या आंदोलनात आपण भरपूर बौद्धाचार्य या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यामुळे आपण शुद्ध पठण केलं छानपैकी. आपण इतर उपासकांना सांभाळून घेतलं. आपण चिवर परिधान करण्यासाठी अडचणी आल्या नाही, कारण एक म्हणजे भंतेजींना प्रत्येकानं चिवर घाला असं म्हणण्याची गरज आली नाही, कारण तुम्ही स्वतः पण चांगले घातले आणि इतरांना पण चांगलं परिधान केलेलं आहे. तर एकदम यशस्वीरित्या आंदोलन पूर्ण झालेलं आहे. मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. याही पुढे जेव्हा जेव्हा आपण आता लेण्यांच्या विषयी आपल्याला शिबिर घ्यायचं आहे, एक महाशिबिर घ्यायचं आहे आपल्याला पिंपरी चिंचवडला, जवळजवळ 300 ते 500 लोकांचं. आणि हे महाशिबिर झाल्यावर आपण एक 50 लोकांचं शिबिर घेऊया ते लेण्यांच्या संदर्भात. म्हणजे रोज एका लेणीवर जायचं असं एक शिबिर आपण घेऊया. या आंदोलनात तुम्ही सर्वजण सोबत असाल अशी अपेक्षा करतो. आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. मी खूप खूप आपले आभार मानतो. आणि ज्याला ज्याला बोलायचं आहे पोहे होत आहेत, ज्याला ज्याला बोलायचं आहे पोहे होईपर्यंत आपण सगळ्यांचं मनोगत व्यक्त करणार आहोत. आणि आपण सहभागी झालात म्हणून श्रामणेरांना तर सर्टिफिकेट दिलेलंच आहे, पण तुम्ही सुद्धा श्रामणेर म्हणूनच जरी तुम्ही दीक्षा घेतली म्हणजे तुम्हाला ते सर्टिफिकेट तुम्हाला देऊ. सहभाग झाल्या जे आपण सहभाग झालेल्या या सहभागी लोकांना आपण ते सर्टिफिकेट देणार आहोत. हां, तर पहिल्यांदा ज्यांना मनोगत व्यक्त करायचं आहे पहिल्या लाईनमध्ये आपण हात वर करा. पहिल्या लाईनमध्ये ठीक. मागे या सर. या. पूर्णिमा टाइम न्यूज़ चैनल पर बने रहने के लिए हम आपका शुक्रिया अदा करते हैं। अभी महाबोधि बुद्ध विहार का आंदोलन समाप्त हो चुका है, उसके समाप्ति का प्रोग्राम शुरू है। संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमा या सर्वांना कोटी कोटी प्रणाम. आपणा सर्वांना सविनय जय भीम. खरं म्हणजे आपलं आताच आदरणीय भंतेजींनी सांगितलं का आपण दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर ग्राउंडवर जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पुणेकराची आणि महाराष्ट्रातल्या लोकांची संख्या जास्त होती. टाळ्यावर. कारण प्रथम आपण गेलो त्यावेळेस नेते जास्त होते आणि भंते कमी दिसत होते, आणि आपण ज्यावेळेस एंट्री केलो त्यावेळेस भंतेजी जास्त दिसत होते, नेते कमी दिसत होते, आणि सर्व वातावरण भगवामय झालेलं होतं. आणि आता आपण जर व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक जर काढलं तर सर्व बातम्या आपल्या या ठिकाणी आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपलं जे आंदोलन यशस्वी झालं असं आपण या ठिकाणी म्हणत आहोत. पण याच्या पुढे सतत या ठिकाणी सातत्य आपल्याला ठेवायचं असेल तर पुढील ताकद आपल्याला या ठिकाणी निर्माण करावी लागेल. आणि पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा एक वेगळा दृष्टिकोन असेल याची निर्मिती आपल्याला करावी लागेल. म्हणून जे भंतेजी आपल्याकडे सोबत आहेत, मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी करत आहेत, त्यांचं त्याग या ठिकाणी आपल्याला वाटत असेल का आपण हा प्रवास सुखकर थोडा दुःखकर या ठिकाणी होत असतो. प्रवासामध्ये आपल्याला सगळं माहीत आहे, परंतु सहनशीलता आपल्याला भगवान बुद्धाने शिकवलेली आहे. संकटातून मार्ग काढण्याची वेळ आपल्याकडे या ठिकाणी शिकवलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आमच्या गाडीमध्ये असेल त्या गाडीमध्ये सतत सूत्रपठण, पंचशील या ठिकाणी आपण या ठिकाणी केलो. आणि भीमगीताचा या ठिकाणी कार्यक्रम, या ठिकाणी रमाईच्या गीताचा कार्यक्रम करून खऱ्या अर्थानं आपल्याला वाटलं नव्हतं सर एवढे का राज्य लेवलचे कलाकार आपल्यामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यांना संधी आपण या ठिकाणी दिल्यामुळं ते सुद्धा रत्न आपल्या या ठिकाणी उजेडात आले. हे या ठिकाणी एक प्रकर्षाने आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटेल. आणि विशेष आभार या ठिकाणी मानतोय का खऱ्या अर्थानं आपल्याला एनर्जी देण्याचं काम आपल्या ज्या स्वयंपाकी महिला आपल्या अर्जुनराव यांनी केलं. कारण अन्नच नसतं तर ऊर्जा कुठून मिळाली असते, म्हणून थोडं वेळोवेळी देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. त्यांचंही आभार या ठिकाणी आपण या ठिकाणी मानत. आणि आपल्या सगळ्या महिला असताना सुद्धा आपण एक प्रोटोकॉल म्हणून त्यांना सुद्धा संरक्षण देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. मोरे साहेबांनी खरे जुने कलाकार आहेत, जुन्या कलाकारांनी सुद्धा आपल्या नवीन कलाकाराला उजाळा देण्यासाठी नवीन गीतामधून प्रबोधन केलं. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मला संधी दिल्याबद्दल सर्वांना परत एकदा सविनय जय भीम, जय भीम, जय भीम. बोला. आपल्याला सुरक्षितरित्या आपल्याला दिल्लीपर्यंत घेऊन जाण्यासाठी
परत जे महत्त्वाचं काम केलेलं आहे ते म्हणजे आपलं ड्रायव्हर. या ड्रायव्हरसाठी एकदा आपण स्वागत. चाय का इंतज़ाम शुरू है, अभी चाय नाश्ते का। हम रिटर्न के सफ़र के लिए निकल चुके हैं और ये महिला वर्ग है हमारे, जिन्होंने हमें 2 समय का भोजन, चाय, नाश्ता दिया है। जगह जगह और हम लोग रुक करके हमारे जो कार्यकर्ता है सभी के लिए भोजन भी उपलब्ध करा के देते हैं। इन गाड़ियों के साथ 2 गाड़ियों में 100 से ज़्यादा लोग आंदोलन में हम जा चुके हैं। नियोजन करायचं आहे अभी हम जिल्हा फिर से पुणे के लिए जंतर चलने वाले हैं। तर माझ्या घरी आले आणि सांगितलं भंतेजीने की हे नियोजन तुमच्याकडे पण थोडं चाकण साईडचं तुम्ही करावं. भंतेजींच्या शब्दाला मान देऊन तिथून पुढची जबाबदारी मी असेल, सुजित कुमार जाधव असतील किंवा अजून बाकी काही उपासक आहेत त्यांनी घेतली आणि त्यानंतर कामाला लागलो. भोसे आणि चाकण परिसरामधून मला वाटतं सुजित कुमार जाधव आणि मी आणि बाकी उपासक यांनी सगळ्यांनी सहकार्य करून जवळपास या आंदोलनाच्या प्रवासासाठी म्हणा किंवा सगळ्या खर्चासाठी म्हणा जवळपास 50-55 हजार रुपयापर्यंत खर्च आमच्या पद्धतीने आम्ही फुलाची पाकळी म्हणून जमा करून दिला आणि त्यात आमचं खारीचा वाटा आम्ही उचललेला आहे. आणि असंच इथून पुढेही राहुल भंतेजींनी काल परवा आपल्याला दिल्लीच्या ठिकाणी पण सांगितलं होतं की आपल्याला पुणे या ठिकाणी लेण्याच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. तर ज्यावेळी धमानंद भंतेजी असतील, राहुल भंतेजी असतील हे आम्हाला आवाज देतील त्यावेळी आम्ही आमच्या पद्धतीनं नक्कीच 100% आपणास सहकार्य करू, आमचं योगदान देऊ अशी मी या ठिकाणी आपणास ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. यानंतर तनुजाताई कांबळे 2 शब्द बोल. तनुजाताई कांबळेनं पहिल्या म्हणजे विशेष म्हणजे त्यांना जे बुक दिलं होतं पावती बुक ते सर्वच्या सर्व त्यांनी फाडले. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. सर्व काही एकही पावती रिकामी ठेवली नाही आणि काही उपस्थित असे आहेत की त्यांनी एकही पावती फाडली नाही. पण यांच्यासाठी टाळ्या वाजवून स्वागत. आणि ज्यांनी पावती फाडली नाही त्यांना आपण ऊर्जा देऊया की यांचा आदर्श घेऊन पुढच्या वेळेस जेव्हा समाजाचं काम येईल तेव्हा आपण सुद्धा काही ना काही मदत करावी. सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आता मला 2 शब्द बोलण्यासाठी भंतेजींनी दिलेत पण मला काय बोलावं ते सुचना झालं. आपला आंदोलनाची चळवळ हे खूप छान प्रकारे झालेली आहे आणि आता इथून पण धम्मानंद भंतेजी जेव्हा जेव्हा आपणाला आवाज देतील तेव्हा तेव्हा आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊ हीच मी सर्वांना सांगू इच्छिते. आणि जिथे जिथे धम्मानंद भंते म्हणजे बौद्ध लेण्यावरती जर धम्मानंद भंतेजीने जायचं असं ठरवलं तर सर्वांनी सहकार्य त्याच्यामध्ये व्हावं, सहकार्य करावं आणि सहभागी व्हावं असंच मी सगळ्यांना सांगण्याची विनंती करते आणि 2 शब्द इथंच थांबवते. मला भंतेजींनी पावती पुस्तक दिलं होतं. मी ती पावती पुस्तक माझ्याकडून संपेल की नाही असं म्हणून ध्यास घेऊन मी आजारी पडले अक्षरशः. हे माझं चेहरा सगळा उन्हानं ॲलर्जीनं सगळा खराब होऊन गेलाय. तरी पण मला असं काही वाटलं नाही की मी एवढं याच्यासाठी काय हे करते असं तसं. मला असा एवढा उत्साह निर्माण झाला की माझ्या हातात काहीतरी महान कार्य दिलेलं आहे धम्मानंद भंतेजींनी आणि ते कार्य माझ्या हातातून सर्व व्यवस्थितच पार पाडलं पाहिजे आणि म्हणून मी एवढा